मित्रो, ज्ञान हाच पराक्रम या विषयावर आपण आज चर्चा करणार आहोत. लोकहितवादी, त्यांचं पूर्ण नाव गोपाळ हरी देशमुख यांनी ज्ञान हाच पराक्रम याबद्दल काही मुद्दे मांडलेले आहेत. परंतु आपल्याला सुरुवातीला हे बघावं लागतं की ज्ञान कशाला म्हणतात. आता ज्ञानाबद्दल सर्वसाधारणपणे असं म्हटलं जातं की ज्ञान म्हणजे शिकणे किंवा अनुभवातून मिळवलेली समज, किंवा असे म्हणतात ज्ञान म्हणजे कौशल्य. आणि ज्ञान म्हणजे कौशल्य, आणि हे कौशल्य प्राप्ती करण्यासाठी शिकणे हा त्याचा पहिला भाग असतो. ते समजून घेणे, वारंवार समजून घेणे, आणि ते वारंवार समजून घेतलेलं ते जगासमोर आपल्याला ठेवता येणे. पोहावं कसं हे समजून गेलं, ही झाली माहिती. आणि त्या माहितीचा उपयोग करून जेव्हा आपण पोहायला शिकतो, हे शिकणं जे आहे, पोहायला येणं जे आहे आपल्याला, ते झालं ज्ञान. माहिती ही ज्ञानाची प्राथमिक पायरी आहे. परंतु आपल्या देशामध्ये माहितीलाच ज्ञान म्हटलं जाते. आताच्या शिक्षण व्यवस्थेचं जर आपण बघितलं तर प्रयोगशाळाच नाहीत. अनेक ठिकाणी, बहुतांशी ठिकाणी असल्या तरी तिथं जायला तयार नाहीत कोणी. बहुतांशी विद्यार्थी मतलब प्रॅक्टिकलला मार्क देतो म्हणून सांगून टाकल्यामुळं ते ट्युशनमध्ये काय आहेत, आणि घरी बसून यूट्यूबच्या माध्यमातून किंवा ऑनलाईन क्लासच्या माध्यमातून फक्त माहिती घेणं चालू आहे. प्रॅक्टिकल नॉलेज नाही. उदाहरणार्थ, भाकरी कशी करावी, उदाहरण सांगतो, सोपेच उदाहरण दिलं मी. भाकरी कशी करावी यापैकी याची माहिती घेणं चालू आहे. पण भाकरी कर म्हटलं तर भाकरीचं पिठाला सुद्धा हात लावता येत नाही. अशी अवस्था आजच्या शिक्षण व्यवस्थेची झालेली आहे. त्यामुळे प्रयोगशाळाविना शाळा, प्रयोगशाळाविना शिक्षण, संशोधन नावेळा शिक्षण, अशी आजच्या शिक्षणाची अवस्था असल्यामुळे आपल्या देशातला शिक्षणाचा स्तर हा जागतिक पातळीवर विचार केला तर आपण खूप मागे आहोत. पूर्वीपासूनच बघा, शोध जे लावले, संशोधन जे झालं, त्यामध्ये पाश्चात्य राष्ट्र पुढे आहे. आजही विद्यापीठाच्या, जागतिक विद्यापीठाच्या दर्जामध्ये आम्ही कुठे आहोत हे जर विचार केला तर अटॅक येण्याची वेळ आहे. कारण आमच्याकडे माहितीवर आधारित शिक्षण व्यवस्था जास्त आहे, ज्ञानावर आधारित नाही. आणि ज्ञानावर आधारित शिक्षण व्यवस्था निर्माण करणं हे आपल्या देशासमोरचं आव्हान आहे. या अनुषंगानं आपण आज बघणार आहोत. आता ज्ञान प्रॅक्टिकल स्किल आहे, कौशल्य आहे, सखोल, जे काही त्याची कारणमीमांसा सुद्धा समजणं हे अतिशय गरजेचं आहे. म्हणजे विज्ञाननिष्ठ एखादी माहिती, उदाहरणार्थ माहिती, आकाशातून झाडावरून फळ खाली पडते, ही झाली माहिती. का पडते हे आपल्याला समजून घेता येणं, कार्यभाव समजून घेता येणं, आणि मग गुरुत्वाकर्षणाचा जो सिद्धांत मांडला गेला, मग त्यातून पृथ्वीच्या अंगी जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे त्याच्यामुळे ते येते खाली फळ, असा जो सिद्धांत मांडला ते ज्ञान आहे. म्हणजे सिद्धांत हे ज्ञान आहे. प्रयोगातून जे आपल्या समोर येते ते ज्ञान आहे. किती विद्यार्थी सिद्धांत मांडतात, किती विद्यार्थी प्रयोग करतात,
आणि किती विद्यार्थी या प्रयोगातून वेगवेगळे शोध लावतात याचा जर विचार केला, शोध लावणाऱ्याच्या या जर याद्या जर आपण बघितल्या, रेडिओचा शोध असेल, टी व्हीचा शोध असेल किंवा वेगवेगळ्या शोधांचा जर आपण विचार केला तर आम्ही कुठे आहोत? आजही आम्हाला वेळ नाही. अनेक शाळांमध्ये अजून माहिती देण्याचीच व्यवस्था उपलब्ध नाही. अनेक शाळा पत्रामध्ये आहेत. लाईटची सोय नाही, खुर्च्या नाही, टेबल नाही बऱ्याच ठिकाणी. सगळीकडून हागणदारी आहे काही ठिकाणी. अशा अवस्थेमध्ये शिक्षण व्यवस्था आहे. हे सगळं दूर करणं आणि शिक्षणाला प्रॅक्टिकल स्किलमध्ये रूपांतरित करणं, सिद्धांतामध्ये रूपांतरित करणं, कौशल्यामध्ये रूपांतरित करणं, प्रयोगाचं अधिष्ठान शिक्षणाला लाभणं, ह्या काही गोष्टी कार्यकारण भाव विद्यार्थ्यांमध्ये समजून देणं अतिशय गरजेचं आहे. अंधश्रद्धा लोकशिक्षण क्षेत्रात येणार नाही याची काळजी घेणं, त्यासाठी त्यांच्यामध्ये वैज्ञानिक दृष्टिकोनाची पडताळणी करता येणं, हे खूप महत्त्वाच्या गोष्टी आहेत. परंतु अतिशय अंधश्रद्धा असणारे सत्यनारायणाची पोथी कर, वैभव लक्ष्मणाची पोथी कर, कुठल्याही गोष्टीचा सत्य न शोधता, त्यांच्या मागचं वैज्ञानिक कारण नाही शोधता त्या गोष्टीवर विश्वास ठेवणं ह्या अज्ञान आहे, अंधश्रद्धा आहे. तर आता या संदर्भामध्ये ज्ञान हाच पराक्रम या संदर्भामध्ये लोकहितवादी काय म्हणतात या संदर्भात विद्यार्थ्यांसाठी मी काही महत्त्वाचे मुद्दे सांगणार आहे. आणि वैचारिक साहित्य हा जी अभ्यासपत्रिका आहे आपल्याला, त्या अभ्यासपत्रिकेच्या संदर्भामध्ये विद्यार्थ्यांना ही माहिती मी आपल्यासमोर देणार आहे. सत्र चौथे जे आहे BA सेकंड इयरचं ज्यांचे ऑप्शनल मराठी आहे त्यांच्यासाठी हा उपयोगाचा आहे. तर मित्र, आता या ठिकाणी ज्ञान हाच पराक्रम या संदर्भात लोकहितवादी काय म्हणतात. तत्कालीन परिस्थितीमध्ये हा लेख त्यांनी जे लिहिलेला आहे, हे जे पत्र आहे तो खरं तर 1849 साली लिहिलेलं आहे. आता याची काय गरज आहे असं काही जणांना वाटू शकते. 1849चं पत्र, पण आजही काही सिच्युएशन त्याच्यातली तशीच दिसते. त्यामुळे त्या ज्ञानाची गरज असल्यामुळे अभ्यास मंडळाने हे ठेवलेलं असावं. आता काय म्हणले, हिंदू लोक गरीब आहेत, तत्कालीन परिस्थितीत अज्ञानी आहेत असं कोण म्हणते? लोकहितवादी म्हणतात. खरंच आहेत का गरीब? अज्ञानी आहेत का? त्यानंतर ते सांगतात की जोपर्यंत संपदा आणि ज्ञान ही दोन्ही जोपर्यंत यास आपली स्थिती कळली नाही तोपर्यंत प्राप्त होणार नाही. जरी हा देश उत्तम प्रकारे उत्पन्न करणारा धनधान्य समृद्धी करत आहे तरी या लोकास त्याचे फळ नाही. या देशामध्ये धनधान्य समृद्धी करता आहे, परंतु करणारा आहे समाज, करू शकतो अशी सिच्युएशन असली तरी मग ही गरिबी का, असा प्रश्न लोकहितवादींनी विचारलेला आहे. त्यांनी दुसऱ्या देशाचं काही उदाहरण आपल्यासमोर ठेवलं. त्यांचीही अवस्था वाईट आहे असं तेव्हा म्हणतात. ते रयत लोक इकडल्यापेक्षा तिथे दरिद्र आहेत, परंतु उदाहरण या देशाशी उपयोगी नाही. कारण हा देश पूर्वी कसा होता, हल्ली कसा आहे हे पाहून विचार केला पाहिजे. पण ते असं म्हणतात की आपला देश आधी समृद्ध आहे, त्यामुळे त्या मागास देशाशी आपली तुलना करू नये असं त्यांचं मत आहे. किती एक लोक असे आहेत की मुसलमानाचे राजास नाव ठेवीत नाहीत, परंतु इंग्रजाचे राज्य विशेष करून दारिद्र्यास कारण समजतात. या देशामध्ये इंग्रज आले आणि दारिद्र्य निर्माण झालं असं अनेकांचं म्हणणं आहे, असं लोकहितवादी म्हणतात. पण या देशामध्ये मुसलमान आले, मुसलमानाचं राज्य आलं, त्याला काही म्हणत नाही. सातत्यानं आपल्याला सांगितलं जातं या देशामध्ये इंग्रज आले, 150 वर्ष राज्य केले,
व लुटलं, अमुक केलं, हे जास्त शिकवलं जातं, स्ट्रेस त्याच्यावर जास्त दिला जातो. पण त्यांचं असं म्हणणं आहे की मुसलमानाच्या राज्याविषयी काही फारसं बोललं जात नाही. तर इंग्रजाचे राज्य विशेष करून दारिद्र्यास कारण समजतात व त्यास काही नवीन शहाणपणाची युक्ती सांगितली तर ऐकत नाहीत आणि म्हणतात की आम्हास आजपर्यंत या युक्ती कुठे होत्या. तर लोकहितवादीचं म्हणणं आहे की या हिंदू समाजाला काही ज्ञानाच्या गोष्टी सांगितल्या, युक्त्या सांगितल्या तर ते काय म्हणणार, काय गरज आहे, ते आतापर्यंत ते थोडंच होतं असं म्हणणार, असं त्यांचं म्हणणं आहे. आजपर्यंत आम्ही दुःखी नव्हतो, आता मात्र झालो, हे इंग्रजामुळे झालो, म्हणजे असं काही जणांचं मत आहे, असं लोकहितवादी म्हणतात. आम्ही दुःखी होण्याचं कारण इंग्रज आहेत असं ते म्हणतात. यास्तव मग इंग्रज जोपर्यंत आहे तोपर्यंत दरिद्री जाणार नाही आणि इंग्रज गेले की आमचं दारिद्र्य जाईल, अशी काही जण मांडणी करत होती. याचा समाचार त्यांनी घेतलेला आहे. इंग्रज गेले आता, तरी दारिद्र्य रेषेखालचं प्रमाण कमी झाले काय का? दिवसेंदिवस दारिद्र्य रेषेखाली नावं टाकण्याचं प्रमाण वाढते. तर म्हणजे फक्त राज्य वाईट आहे, राज्य करणारे वाईट आहेत, यावर आम्ही सातत्यानं फोकस करतो. ही सत्ता, भाजपची सरकार गेलं की मग चांगले दिवस येतील, काँग्रेसचे दिवस गेले की काँग्रेस सत्तेतून दूर गेला आणि भाजप आले की अच्छे दिन येतील, असं आम्ही काय करत असतो सातत्यानं. सत्तांतर होईल आणि आमचं काहीतरी भलं होईल, हे आम्ही सातत्यानं वाट पाहत असतो. राज्य, परंतु मित्र, तुमच्यामध्ये जोपर्यंत बदल होत नाही तोपर्यंत सत्ता किती बदलल्या तरी काही बदल होणार नाही. आपण चाललं नाही तर आपला प्रवास होणार नाही. लोक चालले काय न चालले काय, तुम्ही चाललात तर तुमचा प्रवास होणार आहे आणि तुम्ही चालला नाही तर प्रवास थोडाच होणार आहे, सत्ता कोणाची असो. त्यामुळे जो स्वतः, आता उदाहरणार्थ आता या सत्ता बदलली, आरक्षण मिळालं, तर जे कोणी या मेरिटमध्ये येतील, अभ्यासाच्या प्रगतीमध्ये जे येतील तेच त्यांनाच लाभ होणार आहे. म्हणजे काय आरक्षण मिळालं म्हणजे नोकरी मिळाली असं नाही. आरक्षण मिळालं म्हणजे थोडीशी संधी प्राप्त झाली असं त्याचा अर्थ आहे. तर असंही त्यांनी म्हणतात की राज्य वाईट आहे, फक्त राज्य वाईट आहे. हे संध्याकाळपासून उजेडापर्यंत आणि उजाडल्यापासून सारा दिवसभर हे जप करतात, असं ही हिंदू समाजाची अवस्था, तत्कालीन परिस्थितीवरचं ते भाष्य आहे. आता हे सगळेच करतात का? नाही, काही लोक करतात, काही लोक करत नाही. म्हणजे याचा अर्थ काही जण जे करतात त्यांच्या संदर्भात त्यांनी बोललेले आहे. आता पुढे त्यांनी काही म्हणतात की तर याच्यातून बाहेर यायचं असेल तर काय केलं पाहिजे? उद्योगास झटणे हा शहाणपणा आहे असं ते म्हणतात. उद्योगाची निर्मिती करणे हे शहाणपणाचे ठरेल. दारिद्र्यातून बाहेर यायचंय ना, तर त्याच्यावर त्यांनी सत्तेला दोष देऊन चालणार नाही, तर तुम्हाला तुमचे उद्योग उभारावे लागतात. कारण जोपर्यंत उद्योग, व्यापार आणि व्यवसाय आणि समाजाच्या गरजा पूर्ण करणाऱ्या आणि संशोधन करून नवे शोध लावून समाजाच्या प्रश्न सोडवणारी व्यवस्था आम्ही जोपर्यंत निर्माण करणार नाही आणि तशी करणाऱ्यामध्ये मनुष्यबळ जितकं जास्त येईल समाजाच्या गरजा पूर्ण करण्यामध्ये, त्यांचं दारिद्र्य दूर होईल. लोकांचे प्रश्न सोडवणाऱ्या माणसं जेव्हा त्याच्या मोबदल्यामध्ये काही घेतात, लोकांचे प्रश्न सोडवतात, मोबदल्यामध्ये काही घेतात, तर ते गरीब राहणार नाही. तर वेगवेगळे अशामुळे उद्योग करावे लागतील आणि त्यामुळं आम्हाला द्रव्याची साधना करावी लागेल, धनाची साधना करावी लागेल. तुकाराम महाराजांनी सुद्धा स्पष्टपणे सांगितले, जोडून या धन उत्तम व्यवहारे, उदासे विचारे वेच करी. तुम्ही उत्तम व्यवहार करून पैसे कमवा, धन प्राप्त करा. पण हे काही जण म्हणतात धनानं काही नाही, जप करत बसतात. आणि इतर लोकहितवादी म्हणतात जपाने उपयोग होणार नाही.
दत्त 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 म्हटल्यानंतर मानसिक समाधान प्राप्त होईल. आणि अवश्य आहे, मंदिरं आहेत. तुम्ही मानसिक समाधानासाठी थोडासा काही आज दैनंदिन जीवनातल्या कामातून थोडे एक विरंगुळा म्हणून ही मंदिराची अतिशय आवश्यकता आहे. कारण आपला त्या ठिकाणी गेल्यानंतर तिथं जे संगीत असतं, जे गायन असतं, जे तिथं कीर्तन असते, तिथं जे नृत्य असते कीर्तनातून, त्याच्या माध्यमातून माणूस ह्या वर्तमान काळातील ताणतणावापासून थोडासा अलिप्त होऊन त्या तिथं लिप्त झाला थोडा वेळ, तर तेवढीच विश्रांती मिळते. त्यासाठी मंदिरांची, साधना केंद्रांची, ध्यान केंद्रांची अतिशय गरज आहे. कारण ह्या समाजाला आता तणावाने ग्रस्त केलेले आजच्याही सिच्युएशनमध्ये परंतु त्यामुळं आर्थिक प्रश्न सुटत नाही, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. थोडंसं मानसिक समाधानासाठी जपाने काही उपयोग होणार नाही असं लोकहितवादीचं म्हणणं. आपण असं ज्ञान घेतलं पाहिजे, असं कौशल्य प्राप्त केलं पाहिजे की ज्या कौशल्यातून, ज्या ज्ञानाचा आपलं दारिद्र्य कमी होईल. आता दारिद्र्य कमी होण्याचे प्रयोग दुसऱ्या गावामध्ये जो आपण जे वेळ देतो आणि आपण पैसा खर्च करतो आणि आपली जी बुद्धिमत्ता खर्च करतो. आता एक उदाहरण घ्या, आपली बुद्धिमत्ता, आपल्याकडे आहेत ते तुटपुंजे जे पैसे आहेत ते भंडारे करणं, जागरण करणं, गोंधळ घालणं, बडापाडला जाणं, नवसायास करणं, यासाठी आहे ते थोडंसं पैसा घ्यायचं. दारिद्र्य म्हणजे माझ्याकडे 100 रुपये आहेत तर त्या 100 रुपयातलं मी अजून 50-60 रुपये त्याच्यातच खर्च करून टाकायलो. म्हणजे माझ्याकडचं पैसे वाढायलेत का कमी व्हायलेत? पैसे कमी व्हायलेत, म्हणजे माझं दारिद्र्य अजून वाढायला लागले ना. मग माझा वेळ कशासाठी चालला आहे? त्याच गोष्टी करण्यासाठी चालला आहे. तेरव्या करणं, ज्यातून रिटर्न काही नाही, ज्यातून परत आपल्या काय समृद्धी, आर्थिक समृद्धी येण्यासाठी काही नाही, अशा गोष्टीसाठी जो समाज वेळ देत असेल, ज्याच्यातून पैसा येत नसेल त्यालाच वेळ देत असेल, पैसाच घालून बसत असेल, काही येत नसेल, ब्राह्मणाला हे दे, त्याला दे, हे दे, दक्षिणा दे, अमुक दे, तमुक दे, खेकडम खाकडम खोकडम, काहीतरी कोणीतरी काहीतरी म्हणलं की यानं त्याला पैसे देत बसणं, काहीतरी सांगते तुझे कर्जमुक्त होते, एवढे जप कर, तेवढे जप कर, म्हणलं की यानं बळी पडते. आमची जी काही बुद्धिमत्ता आहे, आमच्याकडे जे पैसा आहे, आमचा काही वेळ आहे, ते आम्ही उत्पादक कार्य ज्याच्यातून उत्पन्न होईल यासाठी जो समाज घालतो तो समाज श्रीमंत होतो. जो समाज खर्चच करतो, आपला वेळ देऊन खर्च करतो, पैसा देऊन खर्च करतो आणि आपली बुद्धिमत्ता वापरूनही खर्चच करत असेल आणि अनावश्यक गोष्टीमध्ये गुंग असेल, व्यसनामध्ये गुंग असेल, अंधश्रद्धेत गुंग असेल, अनावश्यक गोष्टीमध्ये गुंग असेल, तर मित्र, मानसिक समाधान त्याला मिळणार नाही. दारिद्र्य, कर्ज किती जप केला आणि कर्जाचा डोंगर वाढत असेल तर तो माणूस समाधानी कधीच होऊ शकणार नाही. त्याला आर्थिक समस्या, पैशाचे प्रश्न पैशानेच मिटतात, हे आपल्याला विचार केला पाहिजे. मी तर तुम्हाला आत्ताही सांगायलो की मानसिक समाधानासाठी ठीक आहे ते, परंतु आर्थिक समस्या, तुमच्या शैक्षणिक समस्या, तुमच्या राजकीय समस्या, तुमच्या सामाजिक समस्या, तुमच्या या सगळ्या शैक्षणिक समस्या असतात, ह्या जपानं मिटणार नाहीत, किंवा भंडारे करून किंवा गोंधळ घालून किंवा जागरण करून ह्याच्याने ते मिटणार नाहीत. ते प्रश्न पूजा अर्चने मिटणार नाहीत. तर हे त्यांनी असं सांगितले, जपान याच्यानं काय उपयोग होणार. जर विद्या आणि ज्ञान जेणेकरून आपले दारिद्र्य कमी होईल तरच होईल. असे ज्ञान मिळवा की ज्याच्यामुळे आपलं परिक्रम, आपलं अज्ञान दूर होईल आणि आपलं दारिद्र्य पण दूर होईल. ज्ञान जिथे आहे तिथे पराक्रम आहे, असंही लोकहितवादीचं म्हणणं आहे. ज्ञान म्हणजे कौशल्य आहे. आता उदाहरणार्थ वेगवेगळे कौशल्य ज्या कुटुंबाकडे आहेत आणि त्या कौशल्याचा वापर करतात आणि त्याच्यातून त्याच्याकडे खूप पैसा येतो.
लक्षात आलं. एखाद्याचं बिमारी करण्याचं कौशल्य आहे, एखाद्या ऑपरेशन करण्याचं कौशल्य आहे, तो गरीब कसा राहील? लक्षात आलं. अनेक वस्तू निर्माण करण्याचं कौशल्य आहे, टाकाऊपासून टिकाऊ तयार करण्याचं वस्तू निर्माण करण्याचं कौशल्य ज्यांच्याकडे आहे, वेगवेगळ्या वस्तू, उदाहरणार्थ आता हे एक प्रकारचे टेबल तयार करणं, ही वस्तूपासून लाकडापासून टेबल तयार करे, टेबल तयार करण्याचं ज्याच्याकडे कौशल्य आहे, दररोज 10 टेबल तयार करू शकतो, तो कशाला गरीब राहील? सायकल तयार करण्याचं कौशल्य आहे, मोटार गाड्या तयार करण्याचं कौशल्य आहे, वेगवेगळं कौशल्य ज्याच्याकडे आहे, नृत्य कौशल्य आहे, समजा चांगला नृत्य करतो, पैसा कमवू शकतो. म्हणजे जोपर्यंत आम्ही कौशल्य प्राप्त करणार नाही तोपर्यंत आम्हाला ज्ञान मिळणार नाही. कौशल्य म्हणजेच ज्ञान, अनुभवजन्य ज्ञान आता गरज आहे. परंतु हिंदू लोकांमध्ये एकमत असेल तर या गोष्टी घडतील. सगळं ज्ञान हे एकट्याकडे असून चालणार नाही, त्या ज्ञान असणारा समूह एकत्र येणं गरजेचं आहे. मास्टर माइंड लोक म्हणजे नॉलेजचे मास्टर माइंड, ते कटकारस्थान करणारे नाही. तर ज्ञानाचा पराक्रम करण्यासाठी संघटन खूप महत्त्वाची गोष्ट असते, आणि ज्ञानी माणसं संघटित होऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी सगळेजण येईल, आपली बुद्धिमत्ता, आपला वेळ आणि आपला पैसा त्यासाठी खर्च करत असतील, त्या ज्ञान आणि तो प्रश्न सोडवण्यासाठी आपली बुद्धिमत्ता, पैसा, वेळ, आपले जे काही कौशल्य ते जर त्याच्यासाठी खर्च करत असतील तरच प्रश्न सुटेल. पाऊस पडणार आहे, मग सगळे संघटित व्हायला लागलेत बिनडोक, आणि काय करायला लागलेत? भंडारे करायला लागले, पैसे खर्च करायलेत, भंडारे करायला. भंडारा केल्यानं पाऊस पडते. धोंडी पाणी दे, धोंडी पाणी दे, धोंडीचे दिवस पाणी मट्ट येऊस, धोंडी गेली शेतान पाणी आलं. आता त्या बेंडखोळीवर पाणी टाकल्यानं पाऊस पडते. ही आम्हाला ह्याचं नॉलेज नाही. आम्हाला वृक्ष जास्त लावावे लागतील, प्रदूषण आम्हाला कमी करावं लागेल, तरच आमचं इथलं वातावरण, पर्यावरणाचं जे असंतुलन होत आहे ज्या ज्या कारणामुळे, ती कारणं दूर करावी लागतील. पावसाचं प्रजननाचं प्रमाण सुव्यवस्थित होईल. धोंडी पाणीदेमुळे होणार नाही, खड्ड्यात जाणार आहे समाज. तर मित्र, तर ज्ञान हा पराक्रम कधी होईल? तर त्या ज्ञानाची फलनिष्पत्ती आपल्या सुखी समृद्ध जीवनासाठी होत असेल तर. लोकांमध्ये त्यासाठी एकमत असणं, समाज संघटित होण्याशिवाय प्रश्न मिटत नाहीत. मित्र, संघटनेचे सामर्थ्य अनेकांनी दाखवून दिलेलं आहे. आता जरांगे पाटलाने आत्ता दाखवून दिलेलं आहे. कारण ज्यांच्याकडे कुणबीचे दाखले असून सुद्धा गव्हर्नमेंट देत नव्हतं, तरी त्या गव्हर्नमेंट आता ते दाखले कुणबीचे द्यायला तयार झालेला आहे. त्यातून काही जणांचे प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न काही प्रमाणात मिटेल. आणि सगळ्या सोयऱ्याचा विषय जर आला, तो जर मान्य केलं न्यायालयानं, तर मग सगळ्यांचा मिटेल. पण ते किती, कोणाचा आहे तो प्रश्न मिटेल? ज्यांचं 8 लाखापेक्षा उत्पन्न कमी असणाऱ्यांचं मिटेल. असं. तर आपलेपणा असून आपला कंटाळ एखादे घेऊन गेला तर, जागेवर बसून शिव्या दिल्या तर कंटाळ येईल की काय? आता आपली एखादी वस्तू आहे, समजा तुम्हाला एक उदाहरण सांगतो की, तर ते एखाद्यानं घेऊन गेलं, तर आपण जागेवर बसून शिव्या दिल्या तर येईल काय? त्यासाठी स्वतःचा शोध घेणे, पोलीस स्टेशनला ती देणे. एक उदाहरण सांगितलं मी. पोलीस स्टेशनला पोलिसला त्याचा शोध घ्यायला लावणे. तर एखादी गोष्ट गेली तर आपल्याला ती गोष्ट मिळवण्यासाठीची खरी उपाययोजना करावी लागेल. तर त्याने म्हणले, आपलेपासून आपली एखाद्यानं घेऊन गेला तर जागेवर बसून शिव्या दिल्या तर कंटाळ येईल की काय? नाही. यास्तव जे नेणार आहे ते परत देण्यास अनुकूल करण्यासाठी जे काही प्रयत्न असतील ते करावे लागतील. ते जर त्यासाठी शहाणपणा पाहिजे. या देशातील लोकांनी
विलायते जावे असं त्याने अजून म्हटलेलं आहे. म्हणजे पाश्चात्य राष्ट्रामध्ये जे प्रगत राष्ट्र आहेत, विकसित राष्ट्र आहेत, त्यासाठी या देशातील लोकांनी जावे असे लोकहितवादीचं मत आहे. आणि तिथं कशासाठी जावं? तिथं वस्ती करावी आणि तिथली विद्या शिकावी. तिथलं कसं, तिथं काय संशोधन केलं जातं ते पाहावं. तिथं कसे शोध लावले जातात ते पाहावं. तिथं कोणकोणते कौशल्य आहेत ते बघावं आणि त्या सगळ्या कौशल्यांचा, संशोधनाचा अभ्यास करावा. यासाठी विलायतेत जावं. आमच्या इकडले लोक जातात पर्यटन करण्यासाठी फक्त. काही लोक जातात, काही जण डिग्री घेऊन इथे येऊन काहीतरी करण्यासाठी जातात. तर त्यासाठी विद्या घेण्यासाठी, खऱ्या अर्थाने विद्या घेणं, कागद घेण्यासाठी नाही, ज्ञान घेण्यासाठी गेलं पाहिजे. आणि हे सगळं करण्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की असे जे बुद्धिमान काही लोकांची इच्छा असेल शिकण्यासाठी, तिथं जाण्यासाठी, तर या देशातल्या काही श्रीमंत लोकांनी या कामासाठी दरवे खर्च करावे आणि आपल्या देशामध्ये त्या ज्ञानाची वृद्धी करावी. त्या ज्ञानाची आपल्या देशामध्ये वृद्धी करावी. प्रदेशातील कला कौशल्य आपण शिकून घ्यावं आणि आपल्यामधल्या दुष्ट चालीरीती सोडून टाकाव्यात असं लोकहितवादी म्हणतात. आणि हे शहाणपण आहे म्हणतात, दुष्ट चालीरीती सोडणं. आता दुष्ट चालीरीती सोडणं म्हणजे कोणत्या? नवसायासिक दुष्ट चाल आहे ज्याचा काहीच उपयोग नाही. नवसे सायासे कन्यापुत्र होती तर का करणे लागे पती, असं संत तुकोबाराय यांनी सुद्धा म्हटलेलं आहे. नवसा सायासानं जर लेकरं होत असतील तर नवरा करण्याची काय गरज आहे, असं तुकोबाराय म्हणतात. असाध्य ते साध्य करिता सायास कारण अभ्यास तुका म्हणे. असाध्य गोष्ट अभ्यासाच्या बळावर साध्य होते, नवसानं नाही. नामस्मरण हे आपल्याला मानसिक समाधानासाठी आहे. इकडे तिकडे व्यसनामध्ये गुंगून न राहता हे नामस्मरणाचं थोडा वेळ व्यसन जर लावून घेतलं तर तितकाच वेळ माणूसाला समाधान मिळते आणि शांत झोपी जावं. आणि उद्या आपल्या संशोधन, लेखन, वाचन आणि कलाकौशल्याच्या माध्यमातून समाजाचे प्रश्न सोडवण्यासाठी तो माणूस वेळ देऊ शकतो. त्यासाठी दुष्ट चालीरीती सोडणं अतिशय गरजेचं. हे जाती प्रथा, वर्णव्यवस्था हे दुष्ट चालीरीती आहेत. त्या जातीप्रथेनुसार वागणं, कोणाला तरी कनिष्ठ लेखणं, कोणाला तरी श्रेष्ठ लेखणं आणि त्या जातीचा हो म्हणून मला ते मान मिळावं असं वाटणं, हे सगळ्या दुष्ट चालीरीतीचा प्रभाव आहे. आणि त्यासाठी आपल्याला या दुष्ट चालीरीती जर आम्ही सोडणार नसो तर आम्ही मूर्ख ठरणार आहोत. आणि या हे जर दुष्ट चालीरीती सोडणं हे शहाणपणाचं लक्षण आहे आणि शहाणपणातूनच लोकांमध्ये सामर्थ्य येईल असं लोकहितवादीला वाटतं. आणि सामर्थ्य जर आलं तर दारिद्र्य, अज्ञान आपल्याला दूर करता येईल ना. दारिद्र्य जसं असेल ना, सकाळचा प्रश्न, जेवण्याचाच प्रश्न मिटत नसेल तर या देशात ज्ञानाची समृद्धी कशी होईल? मुख्य ज्ञानापासून सर्व पराक्रम आहेत, परंतु काही जणाला या ज्ञानाचे पराक्रम लक्षात येत नाही. नॉलेज इज अ पॉवर म्हटलेलं आहे, पण आमच्या इथे काय मार्क इज पॉवर म्हणायले सध्या. मार्क इज पॉवर आणि एखादी कुठल्या तरी सोसायटीचा सदस्य होणं, त्याची सोसायटी बुडीत निघालेली आहे. त्या सोसायटीमध्ये एका सोसायटीची निवडणूक होती. मी एका गावात गेलो होतो. जयघोष आणि ते एकाला लाख लाख रुपये देऊन निवडणुकीमध्ये मतं फोडून निवडणूक केली. पार्ट्या, हे बकरे काप, दारू पी, गोंधळ. मग मी म्हटलं त्या सोसायटीमध्ये पैसे किती आहेत? कशाचे? मातीचे पैसे आहे, बुडीत निघायची येळ आलेली, डब घ्यायला आलेली.
तेवढे पैसे त्या सोसायटीत टाकले असते, त्या सोसायटीचा विकास झाला असता, गावाचा विकास झाला, दुसरी सोसायटी काढता आली असते ना. तेवढा पैसा खर्च करून तेवढे पैसे मी टाकतो या सोसायटीमध्ये, आणि आपण मेंबर इकडल्या या सोसायटीत व्हा, त्याचं जर रजिस्ट्रेशन करून घेतलं आणि त्याच्यातून काही उद्योग व्यापार व्यवसाय सुरू केले असते, जमलं असतं ना. नाही, खर्च करून टाकले, खान पिऊन तार उडलं, मोठे बॅनर लावले. समाजाचा प्रश्न काही सुटला काय नाही. तिथंच समाज तिथंच ठेवायचा, म्हणजे समाज तिथंच ठेवला म्हणजे आपल्यासोबत राहते. समाज पुढं गेल्यावर कुठं सोबत राहते. म्हणून राजकीय नीती समाज पुढं जाणार नाही यासाठी जितके काही कटकारस्थानं करता येतील ते काही दुष्ट राजकारते करत असतात. तर आता पुढं कधी कधी ज्ञानाबरोबर हे पराक्रम येत नाहीत लक्षात, आणि यामुळं मूर्खपणा हे कारण ठरते. ते ज्ञानाचं महत्त्वच कळत नाही अजूनही काही लोकांना. काय करायचं शिकून, काय प्रश्न मिटणार आता, काय न शिकल्यामुळे प्रश्न मिटणार होते काय. तर काही जणांचं असं म्हणणं आहे, इंग्रज लोकांनी सर्वांनीच पराक्रम केला असे नाही, किंवा सर्व शहाणे आहेत असे नाही. तर इंग्रजाबद्दलही ते भाष्य करतात. इंग्रज काय सगळे शहाणे आहेत का? नाहीत. याचा अर्थ इंग्रज म्हणजे सगळे शहाणे, सगळेच वगैरे असं काही नाही. त्यांच्यातील काही लोक जे शहाणे निघाले, त्यांनी पुढारी होऊन युद्धविद्या वाढवली, ते हिंदुस्थानामध्ये आले. ते जे शहाणे पुरुष होते त्यांनी पराक्रम केला, इथे येऊन सत्ता हस्तगत केली, इथला हा देश काबीज केला, आणि या देशात ते धन त्या दुसऱ्या देशात घेऊन गेले, आणि ते आपला देश समृद्ध करण्याचा प्रयत्न केला. आम्ही तेव्हा काय सांगत होतो, समुद्राच्या पलीकडेच जायचं नाही, समुद्र पर्यटन पाप. असलं नालायक लोकांनी लिहिलेल्या नालायक ग्रंथातलं तत्वज्ञान सांगून समाजाला नालायक केलं जातं. अशा प्रसंगी छत्रपती शिवरायांनी समुद्रामध्ये किल्ले बांधले, म्हणून छत्रपती शिवरायांचं नाव जगामध्ये घेतलं जाते. तर आम्ही त्यांच्या हातामध्ये सत्ता देऊन टाकली. दुसरे लोक मंदिरं तोडायला येत होते, तर इकडे लोक हातामध्ये शेतात काम करताना बघत होते, कारण यांना हातामध्ये शस्त्र घेऊन लढण्यासाठी जी की क्षत्रियत्वच काढून घेतलं होतं ना. पृथ्वी निक्षत्रिय करून टाकलेली आहे, पृथ्वी निक्षत्रिय करून टाकली. आता इथं कोणी क्षत्रिय नाही, मग कोण लढावं? कोणीच लढून येणार. यावे, कोणी यावे, टिकली मारून जावे, लुटून न्यावे, सगळे मंदिरं उद्ध्वस्त करावे. आणि ते आम्ही मंदिरं उद्ध्वस्त केलेले, तेव्हा शेपूट घालून घरात बसलेले, आता मंदिरं बांधून जयघोष करून आम्ही पराक्रम केलाय सांगणारे. ते पराक्रम मंदिर आपलेच होतं ना, त्याच्यात काय वेगळा काय विजय आहे? जागा आपल्याच होत्या, मंदिर आपलंच होतं. चोर आला होता घरामध्ये, आपण चोराला बाहेर काढलं, फक्त एवढंच झालेलं आहे. काय घर काय घर मिळालं म्हणून आपलंच घर होतं की, चोर येऊन ताबा घेतला होता त्या घराचा. त्यावेळेस आपण त्या चोराला बाहेर काढलं. नाही, घर प्राप्ती झाली. घर प्राप्ती नाही, तुझंच घर होतं ते. घर कशाला वेगळं प्राप्त व्हायला, काय तुझंच घर आहे ते. कारगिल तुझंच घेतलं होतं ते, आपण परत घेतलं, एवढंच भाग. तर भारतावर साम्राज्य निर्माण केलं होतं ते पराक्रम होतं. आपण इंग्लंडवर साम्राज्य, अमेरिकेवर साम्राज्य काय केलं काय? नाही. तर मित्र, तर आपल्याला ह्या काही गोष्टी लोकहितवादीने आपल्याला समजून सांगितलं. जर शहाणपणा नसेल तर पराक्रम नाही, असं ते परत परत सांगतात. सर्व लोकांनी बलवान आणि शहाणे झालं पाहिजे असे त्यांचे म्हणणे.
आणि हिंदुस्थानमधले जे काही लोक आहेत जे स्वतःला नेतृत्व समजतात त्यांनी लोकास बलवान आणि शहाणे करून ठेवलं पाहिजे. जे जे आपणास ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करून सोडावे सकळ जन, जसं संतांनी म्हणलेलं आहे. तसं इतरांना शहाणं आणि समृद्ध करणं हे आतल्या नेतृत्वाचा महत्त्वाचा भाव आहे. नेतृत्व काय करायला लागलं आता, निवडणुकीमध्ये पैसा टाकायला लागले आणि आपलं पद कसं राहील, पद टाकून इकडून मतदार फुटणं गेले की मग आमदार कसे फोडता येतील, खासदार कसे फोडता येतील, फोडा आणि झोडा, राज्य करा, ही इंग्रजाची नीती सध्या जोरात चालू आहे. मतदार फुटणार नाहीत ना, आम्हाला मतदान करणार ना, तुम्ही दुसऱ्याला निवडून देता काय, दुसऱ्या पक्षाच्याला ते निवडून, त्यालाच आम्ही फोडतो. असं करणं म्हणजे लोकशाहीचा खून करणं आहे. आणि लोकशाहीचा खून करणारे सत्ताधीश असतील आणि आम्ही त्यांचा जयघोष करत असो तर लोकशाही मेली म्हणून समजा, संविधान गेलं म्हणून समजा. आता लोकशाहीचा खून करणाऱ्या माणसांना आम्ही परत जर आता अजूनही सत्तेत बसवणार असू तर लोकशाही संपली, संविधान संपलं, हे आपण लक्षात घेतलं पाहिजे. आणि लोकांना नवीन द्रव्यप्राप्तीचे कमाई मार्ग दाखवले पाहिजे. एकाच मार्ग दाखवून चालेल का द्रव्यप्राप्तीचा? एखाद्यानं, कालच मी सांगितलंय का माझ्या मार्गदर्शनामध्ये, एखाद्यानं द्रव्यप्राप्तीचा मार्ग सांगितला. गावामध्ये पिठाची गिरणी टाकली, त्यांना दुसऱ्याला अजून पिठाचीच गिरणी टाकायला लावू नको, त्याला दुसरा मार्ग सांग. मग तेच दोघं जण फुकट दळून देतील, नाहीतर आपल्याच घरातलं दाणे टाकून भिकारी होतील, विकून टाकतील 2-2 एकर शेत असलेले. सगळी स्पर्धा त्याच एकात लावली तर नाही, तर वेगवेगळे मार्ग दाखवले पाहिजे, असं लोकहितवादींचं मत आहे. तर व्यापार करायला पाहिजे. या देशातल्या भूमीतला कोळसा काढला पाहिजे. वेगवेगळ्या व्यापार केला पाहिजे. ज्या साधन संपत्तीचा उपयोग करायला पाहिजे, असं त्यांचं म्हणणं आहे. म्हणजे लोक लक्षात ठेवलं, लोक कसे बलवान होतील यावरच लक्ष केंद्रित करा, असं त्यांचं म्हणणं. सर्व व्यापाराचा माल इकडेच व्हावा. व्यापाराचा माल आपण तयार केला पाहिजे आणि तो विकला पाहिजे, तरच आपल्याला परकीय चलन येईल ना. आपण आपल्या देशातला माल लोक घेऊन जात असतील आणि ते तिकडे नेऊन पक्का करत असतील, किंवा परकीय कंपन्या आपल्या देशातलाच कच्चा माल घेत आहेत आणि त्याच्यावर प्रक्रिया करत आहेत आणि तेच आपल्याला विकत आहेत. समजा उदाहरण, आपल्या देशातला कापूस घ्यायचं, आपल्याच देशातलं मनुष्यबळ वापरायचं, आणि त्या मनुष्यबळाने तयार केलेला कापड इथंच विकायचा परत, किंवा अजून दुसऱ्या देशात कोणी जर लागला तर न्यायचा आणि त्यातून पैसा कमवायचा. तोच पैसातला नफा घेऊन टाकायचा आणि अर्धा अजून पैसा इथंच गुंतवायचा आणि त्याच्यावर अजून नफा कमवायचा. पैसा इथलाच, कच्चा माल इथलाच, माणसं ते पक्का माल तयार करणारे, कच्च्या मालाचा पक्का माल तयार करणारे इतकेच, ते विकणारे बी तेच. यानं फक्त मार्गदर्शन, ज्ञान, नियोजन, संघटन, आपलं शहाणपण, आपलं कौशल्य, आपलं संशोधन, आपले अनुभव याचा उपयोग करून, माणसांचा उपयोग करून घेऊन, तर हे अनेक परदेशी कंपन्या आपल्या देशात येऊन हा देश लुटण्याचं काम करत आहेत. आम्ही परदेशी कंपन्यांना आता विरोध करू नाही शकत, तर त्या तोडीच्या कंपन्या आम्ही तयार करणं, त्यासाठी उद्योजक समाज तयार करणं हे समाजाचं समोरचं आव्हान आहे. आमचं सगळे नेतृत्व कशात गुंग आहे, आमच्या फक्त मतदान कसं आमच्याकडं मिळेल आणि आम्ही सत्तेत कसं राहू, यासाठी रात्रंदिवस चिंता आहे. एकच ध्यास, सत्तेवर मी कसा बसेल, बस. समाज सत्यानाश झाला तरी चालेल, पण मी सत्तेत कसा बसेल, याशिवाय दुसरा प्रश्न नसेल तर मित्र, तर समाज, मग याचा अर्थ मी
नेतृत्वाची गरज नाही का? पुढाऱ्यांची गरज नाही का? आहे. चुकीची माणसं दूर करण्यासाठी चांगले नेतृत्व समोर येणं, त्यांच्याकडे ज्यांच्याकडे संघटन कौशल्य आहे, ज्यांच्याकडे अनुयायी लोकांना बनवणं, ही जी सत्ताधीश आहेत त्यांच्या चुका लक्षात आणून देऊन ते सत्तेतून बाहेर येणं आणि त्या चुका आपल्याला करायच्या नाही ते सांगणं, यासाठी सत्ताधीशांची गरज आहे, सत्तेत राजकीय लोकांची गरज आहे, नाही असं नाही. पण त्यांचा उद्योग फक्त सत्ता खुर्ची मिळवलं की आता झोपले 5 वर्ष, असा नाही, असा असू नये. तर अशा पद्धतीनं आपण या संदर्भाचं विवेचन बघत होतो. ते आपण सांगत होतो की सर्व व्यापाराचा माल इकडे व्हावा, इथंच तयार व्हावा, तिकडे नको. इंग्रजास इकडील कच्चा माल खरेदी केल्याशिवाय निर्वाह नाही. यास्तव अशी गोष्ट केल्यानंतर राज्य मात्र त्यांच्या हाती राहील. लक्षात आलं का? आपण जर त्यांना, ते इंग्रज काय करत होते आपण लक्षात घेतलं पाहिजे. इथलाच कच्चा माल ते खरेदी करत होते, पक्का माल लोकांना विकणे, आपल्या देशात घेऊन जाणे. आपणच कच्चा माल घेतला, आपणच त्याचा पक्का माल केला, तर आपण जर विकला असता, आपणच जर व्यापारी झालो असतो, तर इंग्रजांच्या सत्तेला आपण लवकर शिर देऊ शकलो असतो. कारण त्यांच्या आर्थिक नाड्या आम्ही बंद करू शकलो नाही. आम्ही काय केले? त्यांनी तयार केलेला माल घेऊ नये म्हणून आंदोलनं केले. त्यांनी तयार केलेला माल घेऊ नये म्हणून आंदोलनं केले. बहिष्कार टाका म्हटले. पण आम्ही त्यांच्या तोडीचा माल तयार करण्याची जी आमच्याकडे जी ऐपत पाहिजे होती, कौशल्य पाहिजे होतं, शहाणपण पाहिजे होतं आणि तितक्या तोडीचा आणि तितक्या स्वस्त दर्जाचा आम्हाला माल देता आला पाहिजे. आता असं आम्हाला म्हणता येणार नाही ही एखादी बहुराष्ट्रीय कंपनी आहे, दुसऱ्या देशाची कंपनी आहे आणि ती माल एखादा तयार करते, कपडा तयार करते, तर आम्हाला काय करावं लागेल? आम्हाला ती कंपनी जे कपडा तयार करते त्याच्यापेक्षा दर्जेदार आणि त्याच्यापेक्षा 5 पैसे कमीचा माल आमचा आहे हे आम्हाला जनतेला पटवून द्यावं लागेल, तरच आम्ही त्याच्या स्पर्धेत टिकू. त्यांना इथून देशातून हाकला असं जमणार नाही. आता गॅट करार झाला, आम्ही सगळं खुले आर्थिक धोरण स्वीकारलेले, आता त्याच्यातून आता या स्पर्धेमध्ये आम्ही सामर्थ्यवान होणं आत्ताच्या अवस्थेमध्ये गरजेचं आहे आणि तेव्हाच्या अवस्थेत ते गरजेचं होतं. परंतु आम्ही आता तुमच्या भाकरी खाणार नाही आणि खाऊ नका, त्यांच्या भाकरीवर बहिष्कार टाका. मग तुझ्याकडे भाकरीची व्यवस्था आहे काय? नाही, मरून जा का मग? असलं आदर्शवादी तत्वज्ञान जमणार नाही आम्हाला. आम्हाला प्रॅक्टिकल नॉलेज द्यावं लागेल. प्रॅक्टिकल प्रश्न सोडवावे लागेल. लोक ते भाकरी त्यांची परकीयाची भाकरी विकत का घेतील? समजा परकीयाची वस्तू का तयार घेतील? त्याला गरजेची आहे म्हणून घेतील. ते फुकट तेवढंच घेणार आहेत, फुकट ते तेवढंच देणार आहेत आणि यानं थोडंच गरज नसताना विकत घेणार आहे. याच्या गरज आहे ना. चॉकलेटला पैसे फुकट देत नाही लेकराला कोणी, ते कसं थोडंच देतील. तर त्यांना ज्या गरजा आपल्या पूर्ण करतात त्या गरजा, इथल्यापेक्षा चांगल्या गाडी असेल एखादी, इथल्या भारतात बनणाऱ्या गाडीपेक्षा चांगली गाडी जर दुसरा देश तयार करत, लोक घेणारच ना. तर आम्हाला त्यांना आता काहीच बोलून चालणार नाही. आमचं तंत्रज्ञान, आमचं विज्ञान विशेष स्तराने कसं प्रगल्भ होईल, कसं अद्यावत होईल आणि कसं पुढे जाईल, यासाठी इथलं मनुष्यबळ कसं तयार होईल, यासाठी प्रयत्नशील करणं हे आपल्या देशासमोरचं आव्हान आहे. तर दुसरा एक महत्त्वाचा मुद्दा आहे, ते पैसा तिकडे घेऊन जातील, नेतील, तर मग ते समृद्ध होणार ना. तर आपण सगळ्यांनी
आता व्यापार करते, ज्ञानी कौशल्यधारी बनणं हे अतिशय गरजेचं आहे असा विचार या ठिकाणी मांडलेला आहे. मित्रहो, हे वैचारिक साहित्य या पुस्तकातला हा लेख आहे, पत्र आहे. त्या अनुषंगानं त्यांचे विचार आणि सत्य परिस्थितीत काय आहे आणि तत्कालीन परिस्थितीमध्ये आपण काय करायला पाहिजे होते या सगळ्या गोष्टीचा नॉलेज आपण बघितलेला आहे. तर हा तास आपण इथंच थांबूया आजचा.